नमस्कार माझ्या मैत्रिणींना. आज आपण इथे कमळ कसं बनवायचं ते बघणार आहोत. तर इथं माझ्याकडे ब्लाऊज पीस होती, त्याच्यापासूनच मी बनवणार आहे. तर आता गौरी गणपती येत आहेत, सण सगळे चालू होत आहेत. तर इथं आपण घट पूजण्यासाठी किंवा गणपती बसवण्यासाठी अशा पद्धतीने इथे कमळ बनवून घेणार आहोत. तर इथं 18 इंचावरती मार्किंग करून घेऊन 18 इंचाचा पूर्ण चार साईडला 18 इंच घेऊन कटिंग केलेला आहे. आणि हा आपला साडीमध्ये जे स्पंच येतो तो आपण इथे यूज केलेला आहे. तर हा आपण 18 इंचावरती कटिंग करून घेतलेला आहे आणि इथे डबल फोल्ड करून आपण कपडा ठेवायचा आहे. आता सर्व बाजूने अशी शिलाई करून घ्यायची आहे आणि कोणत्या पण एक साईडला आपण 4 इंचावरती ओपन ठेवणार आहोत. तिथे शिलाई करायची नाही, कारण आपण हा कपडा फोल्ड करायचा आहे. फोल्ड केल्यानंतर आपला ग्रीन कपडा हा वर खाली दोन्ही साईडला ग्रीन कपडा होईल आणि पाकळ्यांसाठी आपण पिंक कपडा यूज करणार आहोत. तर आता इथं 4 इंचावरती ओपन ठेवायचा आहे. अशा पद्धतीने चारही साईडने शिलाई करायची आहे आणि थोडं ओपन ठेवून इथं फोल्ड करून घ्यायचं आहे. फोल्ड केल्याने काय आपला दोन्ही साईडला स्पंज आतमध्ये जाईल आणि दोन्ही साईडला कपडा आपला येईल, त्याच्यासाठी तर कट दिले मी. आणि आपले कोपरे असतात ते म्हणजे टोकीदार वस्तू किंवा मार्तुलने वगैरे तुम्ही बाहेर काढून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने बाहेर काढायचे आणि मग एक दाब शिलाई साईडने देऊन घ्यायची आहे किंवा तुम्ही लेस लावू शकता. लेस थोडी रुंद असलेली लावायची आहे, कारण रुंद असेल तर ती उठून दिसेल आणि चांगली दिसेल. अशी आता किनारी शिलाई पूर्ण चारी साईडनं पण इथं मी मारून घेतलेली आहे. तर आता इथं लेस लावणार आहे. माझ्याकडे हीच होती, तुम्ही ह्याच्यापेक्षा मोठी लावलीत तरी पण छान दिसते. अशा आता चारी साईडनं लेस लावून घ्यायची आहे. इथे कोपरे आले की तिथे थोडीशी चून पाडून आपल्याला लेस लावावी लागते. तर आता इथं चारी साईडला लेस लावून झालेले आहे. आता मधोमध मार्किंग करून घ्यायचं आहे, कारण आपल्याला कमळाच्या पाकळ्या जोडायच्या आहेत. त्याच्यासाठी इथे चारी बाजूला फोल्ड करून मधोमध आपण मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि साईडला मी 5.5 इंचावरती मार्किंग केलेले आहे, कारण त्याच्यामध्ये आतमध्ये आपल्याला पाकळ्या जोडता येईल. त्याच्यासाठी इथे 5.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे. त्याच्या आतमध्ये 1 इंच किंवा 1.5 इंचावरती आपण पाकळी जोडणार आहोत. अशा पद्धतीने राऊंड केलेला आहे. आता पाकळ्या बनवून घ्यायच्या आहेत. तर इथे मी बघा पेपरवरती कटिंग केलेलं आहे, मशीनवरती दिसणार नाही त्याच्यासाठी ह्याच्यावरती दाखवलेलं आहे. 6 इंच उंचीला घेतलेला आहे, मधोमध 2.5 इंच आहे, म्हणजे ते 5 इंच रुंदीला झालं आपलं, आणि खाली 4 इंच. अशा ह्या कॅनव्हास जोडून आता हा कपडा मी पाकळीसाठी पिंक कपडा घेतलेला आहे. असा आपण कॅनव्हास ठेवून पाकळीसाठी 2 कपडे वापरलेले आहेत आणि वरती आपण कॅनव्हास ठेवलेला आहे. तर हे फोल्ड केल्यानंतर वर खाली आपला कपडा येईल ह्याच्या पद्धतीने. आता फोल्ड केल्यानंतर बघा कॅनव्हास आतमध्ये जातो आणि वर खाली आपली पाकळी तयार होते. तर अशा पद्धतीने कॅनव्हास जोडून मी सर्व पाकळ्या तयार करून घेतलेल्या आहेत. अशा पद्धतीने आता इथं सगळ्या पाकळ्या मी तयार करून घेतलेल्या आहेत आणि मधोमध आपल्याला चून पाडून घ्यायची आहे. चून पाडल्याने पाकळीचा शेप हा व्यवस्थित येतो. त्याच्यासाठी खाली 2 इंच घेतलेला आहे, मधोमध आपलं 2.5 इंच घेतलेलं होतं, तर 5 इंच झालं आणि उंचीला 6 इंच घेतलेला आहे. तर अशा सर्व पाकळ्या शिलाई करून आपण चून पाडून घ्यायची आहे. इथे सगळ्या पाकळींना आता चून पाडून घ्यायची. आता बघा आपण इथं सेंटर काढलेला होता, राऊंड बनवून घेतलेला आहे. त्याच्या आतमध्ये आपल्याला 1 इंचावरती अशा पाकळ्या जोडायच्या आहेत. तुम्ही किती दाट जोडणार आहे त्याच्या पद्धतीने अशा जोडून घ्यायच्या आहेत. बघा मी एका पाकळीवरती थोडंसं अर्धा ते 1 इंच दुसरी पाकळी ठेवलेली आहे आणि मग शिलाई करून घेतलेली आहे. अशा पद्धतीने राऊंडमध्ये सर्व पाकळ्या लावून घ्यायच्या आहेत. तुम्ही 2 कलरमध्ये पण यूज करू शकता किंवा एका कलरमध्ये लावलात तरी चालेल. अशा पद्धतीने सर्व पाकळ्या जोडून घ्यायच्या आहेत.
आता मध्ये इथे वेगळा कपडा लावला तरी चालेल, पण मी इथे वेगळा कपडा लावला नाही. ह्याच्यावरती फक्त लेस लावलेली आहे पाकळींच्या फिनिशिंगसाठी आणि दिसतं पण छान त्याच्यासाठी. इथे मी पोपटी कलरची लेस लावलेली आहे. तुम्ही येलो कलरची पण लावला तरी छान दिसेल, याच्यावरती उठून दिसली असती. मी इथं पोपटी कलर लावलेला आहे. असे आपले लेस लावून घ्यायचे आहे आणि लेसला दोन्ही साईडने आपण शिलाई करायची आहे. अशी आपली लेस लावून झालेली आहे आणि एंडला आपण लेस थोडीशी फोल्ड करून शिलाई करायची आहे. आता सर्व दोन्ही साईडनं पण लेसला जोडून घेतलेला आहे. असं आपलं कमळ हे तयार झालेलं आहे 18 बाय 18चं. तर तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि असंच तुम्ही पण बनवून बघा. सणांसाठी खूप सुंदर असं आपलं कमळ तयार होतं इथं. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.